तर आपल्या सगळ्यांना वाघांवर पट्टे असतात हे माहिती आहे, कारण आपल्याकडे बऱ्याच गावातल्या रिजन्समध्ये वाघ ही आपण जशी शहरातली लोक पॅन्थर टर्म वापरतात की सगळे पॅन्थर आहेत, आम्ही पॅन्थर बघितला, पण चित्ता वेगळा आहे आणि बिबट्या वेगळा आहे. तर तसं गावातल्या लोकांसाठी वाघ ही कॉमन टर्म आहे. म्हणून गावात गेलास तू तर ते पट्टेरी वाघ, ठिपकेवाला वाघ किंवा तरस वाघ. सो हायना वेगळा, लेपर्ड वेगळा आणि टायगर वेगळा. तर तुम्ही वाघ बघितला का? हो, कुठला बघितला? पट्टेरी वाघ बघितला का तरस वाघ बघितला? तेव्हा हे प्रॉब्लेम होतात. पण म्हणून मग हे नावांमध्ये जसं डिफरन्सिएशन आलं की पट्टे असणारा तर तो वाघ वेगळा ज्याला आपण टायगर म्हणतो. तर ते पट्ट्यांचे जे मार्क असतात, जसे झिब्रावर पण पट्टे असतात, तर ते प्रत्येक टायगरचे युनिक असतात. करेक्ट. पण मग तू असं म्हणशील की इतके टायगर आहेत, त्याच्यात सिमिलॅरिटीज असतील. तर म्हणून जेव्हा मी पट्ट्यांचा अभ्यास करतो तर तेव्हा फक्त एका रिजनमधल्या पट्ट्यांचा अभ्यास करत नाही. सो जेव्हा आपण टायगर एस्टिमेशन किंवा वाघांची मोजणी होते दर 4 वर्षांनी, तेव्हा कॅमेरे लावले जातात आणि हा रस्ता असेल समजा तर रस्त्याच्या ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक कॅमेरा लावला जातो. दोन्ही फ्लँक्स म्हणतो, बाजूनी साईडनी त्याचे फोटो दोन्ही साईडचे घेतले जातात आणि मग त्याच्या मांडीचा भाग, पोटाचा भाग आणि पुढचा खांद्याचा भाग ह्याच्यावरच्या तिन्ही ठिकाणच्या, काही वेळेला चेहरा येतो, चेहऱ्यावरचेही पॅटर्न्स, हे चारही मिळून काय पॅटर्न आहे दोन्ही साईडचे, एका साईडचं नाही, दोन्ही साईडचे मिळून ह्याच्यावरनं त्या टायगरचं युनिक आयडेंटिफिकेशन ठरतं.